धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरच्या बस स्थानकात त्या दिवशी एक 30 वर्षाची महिला शांतपणे बसलेली होती. ती कुठेतरी जाण्याच्या तयारीत होती. प्रवाशांची गर्दी कमी झालेली असताना तिच्या शेजारी एक पुरुष बसला आणि त्या दोघांनी गप्पा चालू केल्या. गप्पा झाल्यावर त्याने तिला आपले नाव सांगितले. तो म्हणाला, मी शिक्षक आहे. त्या स्त्रीनेही त्याला सांगितले ती सुद्धा शिक्षिका आहे. त्यानंतर ते दोघे एकमेकांशी संवाद साधू लागले. सुरुवातीचे संवाद अगदी साधे होते. कुठे राहता, काय करता, अशा सामान्य गोष्टी. पण हळूहळू त्यांची ओळख घट्ट झाली आणि त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. त्या दिवसानंतर त्या दोघांमध्ये सतत फोनवर बोलणे सुरू झाले. ते व्हॉट्सॲपवर चॅटिंग करू लागले. अनेक विषयांवर चर्चा व्हायची. हळूहळू त्यांच्यात मैत्रीचे रूपांतर काहीतरी वेगळ्या भावनांमध्ये झाले. तो शिक्षक तिला म्हणू लागला, मी तुला नोकरीला लावतो आणि पगारही चांगला असेल. 15 सप्टेंबर 2024 रोजी त्या शिक्षकाने तिला फोन केला आणि भेटण्याची विनंती केली. त्याने तिला लातूरमध्ये येण्यास सांगितले. ती महिला आधीच त्याच्यावर विश्वास ठेवू लागली होती. त्यामुळे ती कोणताही विचार न करता 16 सप्टेंबर रोजी लातूरला निघाली. लातूरमध्ये पोहोचल्यावर शिक्षकाने आपल्या कारमध्ये तिला बसवले. त्या कारमध्ये 2 इतरही पुरुष बसले होते. त्यामुळे तिला काहीच संशय आला नाही. गाडी धावत असताना त्यांच्यात अगदी सामान्य संभाषण सुरू होते. परंतु काही वेळानंतर त्या शिक्षकाने तिला नांदेड रोडवरील कोळपा परिसरातील एका लॉजवर नेले. तिला लॉजमध्ये नेल्यानंतर मात्र गोष्टी अचानक वेगळ्याच दिशेने वळाल्या. त्या शिक्षकाने आणि 2 पुरुषांनी मिळून तिच्यावर अत्याचार करायला चालू केला. दोघांमध्ये एक वेगळं नातं तयार झालं होतं. पण जे आत्ता घडत होतं ते अनपेक्षित होतं. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ती महिला त्यांना विरोध करू लागली. त्यामुळे शिक्षकाने तिच्याशी जोरदार वाद घातला. या वादामुळे ती महिला प्रचंड रागात आली आणि तिने थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठले. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर तिने त्या शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये तिने स्पष्ट केले तिचा भावनिक आणि शारीरिक गैरफायदा घेतला गेला होता. तिला फसवण्यात आले होते. विश्वासघात झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित या प्रकरणाची दखल घेतली आणि तपास सुरू केला. पोलिसांनी त्या शिक्षकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्या शिक्षकाने महिलांशी मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन करण्याची एक पद्धत अवलंबली होती. त्याने आधीही काही महिलांना फसवले होते, पण कोणतीही तक्रार आलेली नव्हती. प्रत्येक वेळी त्याने आपल्या शिक्षक असण्याचा वापर करून महिलांना आपली शिकार बनवलं होतं. महिलांची साक्ष आणि साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार त्या शिक्षकाने बऱ्याच महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांचं शारीरिक व मानसिक शोषण केलं होतं. त्याने महिलांना विविध प्रकारच्या आश्वासनांच्या आधारे फसवलं. कधी नोकरीच्या तर कधी वैयक्तिक मदतीचं आश्वासन दिलं. पोलिसांनी तपासाच्या आधारे त्या शिक्षकाचं खरं रूप समोर आणलं. त्याने शिक्षकी पेशाचा वापर करून अनेकदा महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. तो महिला प्रवाशांसोबत बस स्थानकावर ओळखी करून घेत होता. मग त्यांच्याशी फोनवर बोलून त्यांना भेटायला बोलावत असे. त्यानंतर त्या महिलांना लॉजमध्ये घेऊन जायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा. महिलांना जेव्हा गोष्टी समजायच्या त्या आधीच त्या फसवणुकीच्या जाळ्यात सापडत होत्या. पोलिसांना या शिक्षकाच्या मोबाईलमधून अनेक पुरावे मिळाले. त्याने महिलांना पाठवलेल्या अनेक अश्लील संदेशाचा तपास सुरू केला. त्या महिलांच्या जबाबावरून हे स्पष्ट झालं की या सर्वजण शिक्षकाच्या जाळ्यात अडकलेल्या होत्या. त्याच्या या कृत्यामुळे अनेक महिलांची फसवणूक झालेली होती. त्या महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. समाजात एक मोठी चर्चा सुरू झाली. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण झाले. हे प्रकरण महिलांमध्ये भीती निर्माण करणारं ठरलं. समाजात विश्वासाने असलेल्या नात्यांना धक्का बसला होता. महिला संघटनांनी या शिक्षकाला कडक शिक्षा देण्याची मागणी केली. अखेर त्या शिक्षकाला अटक करण्यात आली. त्याच्यावर अनेक महिलांना फसवण्याचा आरोप होता. त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या महिलांनी ठामपणे आपली बाजू मांडल्यामुळे
तो शिक्षक ज्या योजनांमध्ये होता ती संपूर्ण पद्धत पोलिसांसमोर उघड झाली. तुळजापूर बस स्थानकातील एक साधी ओळख, एका शिक्षिकेचा विश्वासघात आणि एका शिक्षकाच्या खोट्या आयुष्याचं उघडं वागड झालं होतं. या घटनेनं अनेकांना धक्का दिला. समाजात आजही असे लोक आहेत जे विश्वासाचं खेळ करणं आपलं काम मानतात. पण पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि महिलांच्या धैर्यामुळे हा गुन्हेगार आपली जागा गमावला. या घटनेतून हे स्पष्ट झालं की कोणतंही नातं कितीही विश्वासाचं असलं तरी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. आजच्या काळात महिलांनी आपलं स्वातंत्र्य आणि सुरक्षा हाच आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग मानावा आणि कोणत्याही परिस्थितीत फसवणुकीला बळी न पडण्याचं धैर्य दाखवावं. प्रत्येक नातं विश्वासाचं असू शकतं, पण ते खरोखरच विश्वासाचं आहे का हे तपासणं हे तितकंच आवश्यक आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.